नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न अवघड अशा प्रकारचे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वर्धा। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा या ठिकाणी आहे। पुढे पहा, घटना समितीने तिरंग्यास भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून केव्हा मान्यता दिली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 24 डिसेंबर 1947। 24 डिसेंबर 1947। पुढील प्रश्न पहा, राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लंडन। या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय आहे। पुढे पहा, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? सोपा प्रश्न आहे, उत्तर यायलाच पाहिजे। या ठिकाणी योग्य उत्तर आहे चहा। भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून चहाला मान्यता देण्यात आली। पुढील प्रश्न पहा, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजस्थान। राजस्थान। इंदिरा गांधी कालवा राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे। पुढील प्रश्न पहा, अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे कशाचे कार्य आहे? पर्याय पहा, व्यवस्थित पर्याय वाचा आणि उत्तर कमेंटमध्ये सांगा। अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करणे हे कशाचे कार्य आहे? तर तंतुकणिका। तंतुकणिका। पुढील प्रश्न पहा, लोकसभा उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती? लोकसभा उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती असते? योग्य उत्तर आहे 25 वर्ष। किती असते? 25 वर्ष। पुढील प्रश्न पहा, जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर। 1 डिसेंबर। पुढे पहा, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड किल्ला आहे। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? पहिला पर्याय पहा, हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले। विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? तर पहिला पर्याय तर बरोबर आहे। आपल्याला काय विचारलं? अयोग्य पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय विचारला आपल्याला, तर पहिला पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला। चौथा पर्याय पहा, सेवा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली। विद्यार्थी मित्रांनो, चौथा पर्याय हा चुकीचा आहे। सेवा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली नसून कोणी केली? रमाबाई रानडे। कोणी केली? रमाबाई रानडे। लक्षात ठेवा, रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली। या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय। अयोग्य पर्याय विचारले आपल्याला, म्हणजे चुकीचा पर्याय कोणता? तर 4 नंबर पर्याय काय आहे? चुकीचा आहे। पुढील प्रश्न पहा, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे। न्यायमूर्ती रानडे। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आणि राज्य आपल्याला दिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिला पर्याय आहे लोणावळा, महाराष्ट्र। लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात आहे का? तर बरोबर आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे। त्यानंतर उटी हे थंड हवेचे ठिकाण
तमिळनाडू राज्यात आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. उटी हे थंड हवेचे ठिकाण तमिळनाडू राज्यामध्ये आहे. पुढे पहा, नंदा हिल्स हे थंड हवेचे ठिकाण कर्नाटक राज्यात आहे. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. पहा, लोणावळा महाराष्ट्र, उटी तमिळनाडू आणि नंदा हिल्स कर्नाटक, म्हणजे तीनही थंड हवेची ठिकाणं बरोबर आहे. म्हणजे जे काही राज्य आहे त्या जोड्या बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? अयोग्य पर्याय विचारला. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? यापैकी नाही. म्हणजे तीनही पर्याय काय आहे? बरोबर आहे. पुढे पहा, दुसरे महायुद्ध कोणाच्या काळात भारतात सुरू झाले? कोणाच्या काळात विचारलेलं आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड लिनलिथगो. लॉर्ड लिनलिथगो याच्या काळामध्ये भारतामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे चुकीचा आहे? तर पहा, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सैन्य दिवस हा 15 जानेवारीला असतो. बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. बरोबर आहे का? बरोबर आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढील प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे आणि कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नारायण चंदावरकर. नारायण चंदावरकर. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष ते कुठे झाले, कोणत्या वर्षी झाले, त्या अधिवेशनामध्ये काय झालं, यावर प्रश्न विचारले जातात. आपल्याला पहिले अध्यक्ष कोण होते, पहिले पार्श्व अध्यक्ष कोण होते, पहिली महिला अध्यक्ष कोण होती, पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती, पहिले हिंदू अध्यक्ष कोण होते, हे आपल्याला माहिती पाहिजे. पहा, या ठिकाणी काय विचारलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? नारायण चंदावरकर. मग जर आपल्याला असं विचारलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्वात पहिली महिला अध्यक्ष कोण होती? तर ॲनी बेझंट. कोण होती? ॲनी बेझंट. जर असं विचारलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्वात पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण? सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ शकतं. यावर 20 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे. हे दोन्ही प्रश्न विचारले गेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ॲनी बेझंट. जर पहिली महिला भारतीय विचारलं तर सरोजिनी नायडू. जर असं विचारलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष, हिंदू, तर काय होणार उत्तर? पी आनंद चार्लू. पी आनंद चार्लू. असा प्रश्न आला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. जर असा प्रश्न आला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण होते? विमेशचंद्र बॅनर्जी. पहिले ख्रिश्चन अध्यक्ष विमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी. पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष विमेशचंद्र बॅनर्जी, पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष पी आनंद चार्लू, पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी, पहिली महिला अध्यक्ष ॲनी बेझंट, पहिली भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. हे आत्ताच आणि लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, कारण खूप महत्त्वपूर्ण आहे. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. आणि जर महाराष्ट्राने विचारलं तर नारायण चंदावरकर. पुढे पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 50%. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिलांना 50% आरक्षण आहे. भारतातील एकमेव जिवंत म्हणजे सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बॅरन आयलँड. बॅरन आयलँड. पुढे पहा, महाराष्ट्रात
व्याघ्र गणना म्हणजे वाघांची गणना किती वर्षांनी केली जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दर 4 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये व्याघ्र गणना म्हणजे वाघांची गणना केली जाते. पुढे पहा, देशात स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडणारे राज्य कोणते? योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक. पुढे पहा, भारतीय उपखंडात खालीलपैकी डॅश डॅश या देशाचा समावेश होत नाही. भारतीय उपखंडात विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे भूतान. भूटानचा समावेश होतो, बरोबर आहे. अफगाणिस्तानचा होतो, बरोबर आहे. मालदीवचा होतो, बरोबर आहे. परंतु इंडोनेशियाचा समावेश होत नाही. लक्षात ठेवा, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव यांचा समावेश भारतीय उपखंडात होतो, इंडोनेशियाचा होत नाही. पुढील प्रश्न पहा, मायाबाजार या पुस्तकाचे लेखक कोण आहे? मायाबाजार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर व पु काळे. लक्षात ठेवा, व पु काळे. पुढील प्रश्न पहा, वूल रिसर्च असोसिएशन कोठे आहे? वूल रिसर्च असोसिएशन कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी वूल रिसर्च असोसिएशन आहे. पुढील प्रश्न पहा, भारताचा पहिला संगणक कोणता आहे? योग्य उत्तर आहे सिद्धार्थ. भारताचा पहिला संगणक सिद्धार्थ. पुढील प्रश्न पहा, तानसा जलाशयाचे नाव काय आहे? तानसा जलाशय. योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ. पुढे पहा, पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सी राजगोपालाचारी. लक्षात ठेवा, पहिला भारतरत्न पुरस्कार सी राजगोपालाचारी यांना मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.